लढाई जेव्हा निकराची असते तेव्हा सेनापतींनी स्वतः मैदानात पाय रोवून लढणं आवश्यक असतं। या सेनापतीकडे पाहून त्याच्याकडून स्फूर्ती घेऊन सैन्य जीवाच्या आकांताने लढायला तयार होतं आणि अनेकदा अशक्य वाटणारे विजय खेचून आणतं। इतिहासात अशी अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात। मात्र इतिहासातील या लढायांचा आत्ताच्या राजकारणाशी संबंध जोडणं अनेकांना अवास्तव वाटू शकतं, अतिरंजित वाटू शकतं। मात्र हा संबंध आपण जोडत नाही आहोत, तर अजित पवारांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असलेले स्वतः सुनील तटकरे जोडतायत। कारण अजित पवारांचं वक्तव्य, ज्या वक्तव्यामध्ये अजित पवार म्हणतायत की मला बारामतीमधून निवडणूक लढवण्याची इच्छा नाही आणि आपला पुत्र जय याला बारामती विधानसभेची उमेदवारी द्यायची की नाही याचा निर्णय पार्लमेंटरी बोर्ड करेल। अजित पवारांनी हे वक्तव्य मुळात केलंय ते का आणि या वक्तव्याचे काय परिणाम होऊ शकतात हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। खरं तर अजित पवार बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याचं टाळू शकतात याची कुणकुण किंवा याची चर्चा ही आज सुरू झालेली नाही, तर गेल्या काही दिवसांपासून किंबहुना जेव्हापासून अजित पवारांच्या पक्षाची जनसन्मान यात्रा सुरू झाली त्या पहिल्या दिवसापासून सुरू झाली। या यात्रेचा पहिला दिवस अर्थातच बारामतीमध्ये होता आणि या बारामतीमध्ये या यात्रेचा शुभारंभ होत असतानाच अजित पवार बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणं टाळू शकतात अशा बातम्या यायला सुरुवात झाली। वृत्तवाहिन्यांमधून आल्या, वृत्तपत्रांमधून आल्या। अर्थात या बातम्या अशाच येत नव्हत्या, तर या बातम्यांच्या पाठीमागे कोणतं सूत्र होतं का आणि जाणीवपूर्वक या बातम्या पेरल्या जात होत्या का, अशी चर्चा सुरू झाली। आणि या चर्चेला आज अखेर अजित पवार यांनी स्वतः हवा दिली, जेव्हा अजित पवारांना विचारण्यात आलं की बारामती विधानसभा मतदारसंघातून त्यांचे पुत्र जय पवार यांच्या उमेदवारीची जी चर्चा सुरू आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, तेव्हा अजित पवारांनी दिलेलं उत्तर असं होतं की जय पवार यांच्या उमेदवारीबाबत ते अध्यक्ष असलेल्या पक्षाचं पार्लमेंटरी बोर्ड निर्णय घेईल आणि बारामती विधानसभा मतदारसंघातून 7-8 वेळा निवडून आलेलो असल्यामुळं आता मला विधानसभेची निवडणूक लढवण्यामध्ये इंटरेस्ट नाही, असं अजित पवारांचं वक्तव्य होतं। अर्थात अजित पवारांच्या या वक्तव्यामुळं सर्वाधिक धांदल उडाली ती त्यांच्या स्वतःच्या पक्षामध्ये। त्यांचे प्रदेशाध्यक्ष असलेले खासदार सुनील तटकरे यांच्यापासून ते बारामतीमधील त्यांच्या तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांनी त्यांच्या या वक्तव्याच्या विरोधामध्ये आपली प्रतिक्रिया दिली। ती अशी होती की अजित पवारांनीच बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायला हवी आणि हे सांगताना, ठासून सांगताना त्यांचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले की सेनापतीनेच लढायचं असतं, सेनापतीनेच निवडणूक लढवायची असते। एका अर्थाने सुनील तटकरे यांनी अजित पवारांना हे सांगण्याचा प्रयत्न केला की आपला पक्ष अजित पवारांवरती विश्वास ठेवून जो पुढे मार्गक्रमण करतो आहे त्या पक्षामधील आमदारांचा, कार्यकर्त्यांचा, पदाधिकाऱ्यांचा विश्वास कायम राहावा यासाठी अजित पवार यांनीच स्वतः निवडणूक लढवणं आवश्यक आहे। आणि अशाच प्रतिक्रिया बारामतीमधील देखील कार्यकर्त्यांकडून आल्या आणि संपूर्ण महाराष्ट्रातील अजित पवारांच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या, कार्यकर्त्यांच्या या अशाच प्रतिक्रिया उमटल्या की अजित पवारांनी स्वतः बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायला हवी। मग पुढचा प्रश्न असा निर्माण होतो की मग असं असताना अजित पवारांनी हे वक्तव्य मुळात केलं ते का? याची 2 कारणं असू शकतात, आत्ता किमान 2 कारणं असू शकतात असं आपण तर्क करू शकतो। पहिलं कारण म्हणजे अजित पवार त्यांच्या मुलाला जयला निवडणुकीच्या राजकारणात आणण्यासाठी इच्छुक आहेत, हे पहिलं कारण। मात्र ते त्यासाठी स्वतः बाजूला होतील बारामती विधानसभा मतदारसंघातून याची शक्यता नाही। मग दुसरी शक्यता म्हणजे अजित पवारांनी हे वक्तव्य सहानुभूती मिळवण्यासाठी केलेलं असू शकतं। हे दुसरी जी शक्यता आहे, ही दुसरी शक्यता ती अधिक दृढ असण्याची शक्यता आहे। ही शक्यता दृढ असण्याची शक्यता आहे कारण गेल्या काही दिवसांपासूनची अजित पवारांची वक्तव्य, नुकतंच त्यांनी एका मुलाखतीमध्ये असं म्हटलं की
बहीण सुप्रिया सुळेच्या विरोधामध्ये पत्नी सुनेत्रा पवार यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवणं ही आपली चूक होती। आता ही अजित पवारांना झालेली उपरती होती की हे वक्तव्य त्यांनी जाणीवपूर्वक केलेलं होतं, अर्थातच सहानुभूती मिळवण्यासाठी। आणि त्याच वक्तव्याचा पुढचा भाग की मी आता बारामतीमधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक नाही असं अजित पवारांनी म्हणणं हे एका अर्थाने बारामतीच्या त्यांच्या मतदारांना भावनिक करण्याचा प्रयत्न आहे का? कारण आपण या लोकसभा निवडणुकीमध्ये पाहिलं की बारामतीची निवडणूक ही मोठ्या प्रमाणात भावनिक अंगाने लढली गेली। एका अर्थाने एका फॅमिली ड्रामाचं स्वरूप या निवडणुकीला आलेलं होतं। मतदारसंघातील प्रश्न चर्चा या बाजूला पडल्या आणि पूर्णपणे भावनिक स्वरूप या निवडणुकीला आलं आणि शरद पवार यांच्या पक्षाकडून ही निवडणूक अधिकाधिक भावनिक कशी होईल यासाठी प्रयत्न झाले आणि त्याचा त्यांना फायदा देखील झाला। आणि फायदा असा झाला की ज्या बारामती लोकसभा मतदारसंघाचा भाग असलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघातून मागील वेळी 2019ला अजित पवारांना विक्रमी असं 1,65,000 मताधिक्य होतं। त्याच अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या 2024ला झालेल्या या लोकसभा निवडणुकीमध्ये बारामती विधानसभा मतदारसंघातून 44,000 पिछाडीवर पडल्या। म्हणजे 1,65,000 मताधिक्य या विधानसभा मतदारसंघातील फक्त घटलं नाही तर सुप्रिया सुळे यांना 44,000 मताधिक्य मिळालं। मग असं असताना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवारांच्याच विरोधामध्ये एक मोठं आव्हान त्यांच्या अतिशय मजबूत मानल्या गेलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघातून उभं ठाकलंय। अर्थात या आव्हानाला जो चेहरा लाभणार आहे तो युगेंद्र पवारांचा, ज्या युगेंद्र पवारांना सोबत घेऊन शरद पवार बारामती विधानसभा मतदारसंघ अक्षरशः पिंजून काढतायत। लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर शरद पवार पहिल्यांदा बारामतीमध्ये आले त्यांनी सलग 3 दिवस या बारामती विधानसभा मतदारसंघाचा दौरा करण्याच्या निमित्ताने अक्षरशः गावगाव शरद पवार गेले आणि सोबत होते युगेंद्र पवार। आणि त्यातून शरद पवारांनी हे एका अर्थाने सांगण्याचा प्रयत्न केला की आमच्या पक्षाचे उमेदवार हे युगेंद्र पवार असणार आहेत। अर्थात बारामतीकरांच्या जेव्हा प्रतिक्रिया ऑन रेकॉर्ड किंवा खाजगीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान ऐकायला मिळायच्या, पाहायला मिळायच्या, त्या अशाच होत्या की लोकसभेला आम्ही सुप्रिया सुळेंना मत देणार आणि विधानसभेला आम्ही अजित पवारांना मत देणार। जे वर्षानुवर्षे सुरू आहे, वरती म्हणजे दिल्लीमध्ये ताई आणि खाली म्हणजे मुंबईत विधानसभेमध्ये दादा, असं आम्ही करणार असं लोक सांगायचे। मात्र हे लोक तसंच करतील का? विधानसभेला ज्या अजित पवारांना लोक मतदान करतील का ज्यांनी सुप्रिया सुळेंना 44,000 मताधिक्य दिले? हा खूप मोठा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर अर्थातच अतिशय गुंतागुंतीचं आहे आणि ते शोधण्याचा अजित पवार प्रयत्न करतायत। आणि त्यातून बारामतीच्या मतदारांना एक भावनिक करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होतोय का की मी आता स्वतःच या विधानसभेच्या निवडणुकीतून माघार घेतो आहे। अर्थात त्यांच्या या वक्तव्याच्या पाठीमागे कोण आहे? ते स्वतः मनातून हे वक्तव्य करतायत की त्यांनी नुकतीच त्यांच्या पक्षाची निवडणूक स्ट्रॅटर्जी किंवा निवडणुकीची एकूण रणनीती ठरवण्यासाठी नेमलेली खाजगी कंपनी त्यांना हे असं वक्तव्य करण्याचे सल्ले देते। अर्थात अजित पवारांसारखा इतका अनुभवी नेता कोणत्या कंपनीच्या सल्ल्याने असं वक्तव्य करत असेल किंवा आपल्या राजकारणाची दिशा निश्चित करत असेल असं म्हणणं हे धाडसाचं ठरेल। मात्र असे आरोप होत आहेत त्यांच्यावरती, खास करून रोहित पवार यांच्याकडून। आणि हे आरोप होत असतानाच अजित पवारांचं हे वक्तव्य की मीच आता बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यापासून बाजूला होतोय। अर्थात हे त्यांचं वक्तव्य बारामतीच्या मतदारांना भावनिक करण्यासाठी जरी केलेलं असलं तरी त्याचे पडसाद त्यांच्या स्वतःच्याच पक्षामध्ये लागलीच उमटवायला सुरुवात झाली आहे। त्यामुळे अजित पवार यांना
पक्षातील पदाधिकाऱ्यांचा कार्यकर्त्यांचा रेटा पाहता बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणं हे भाग पडू शकतं आणि अशा वेळी समोर युगेंद्र पवारांचं आव्हान जर असेल तर ते आव्हान अजित पवार कसं परतवून लावणार याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। पुढच्या काळामध्ये येणाऱ्या काही दिवसांमध्येच विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू होणार असल्यामुळे अशा भावनिक आव्हानांना आपण देखील वेळोवेळी सामोरे जाणार आहोत आणि या भावनिक आव्हानांचा मतदारांवरती काय परिणाम होतो हे देखील आपण वेळोवेळी जाणून घेणार आहोत। कॅमेरामन अमोल गवाळेसह मी इथेच थांबतो। धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।